वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज ते प्रथमच येवल्यात आले होते। यावेळी येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर खैरे हे पहिल्यांदाच येवला शहरात आले असल्याने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। प्रथमतः आदरणीय सुमित्राताई, आदरणीय भुजबळ साहेब आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यासाठी मी त्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे। आणि मी समस्त नाशिककरांना आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास देऊ शकतो की राष्ट्रवादीचं जे काम आहे ते मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगलं पुढे नेईल। सातत्याने आपण मंगळवारी जे आहे दर मंगळवारी येवल्याची जबाबदारी आपल्यावर होती आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे। तुम्ही त्या जबाबदारीकडे कशा पद्धतीने? नाही, आता मंगळवार हा तर कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही। मंगळवार हा येवला म्हणजे येवलाच। येवल्याच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाहीये। त्याचं कारण मी अध्यक्ष झालो आहे हा 100% येवल्याचीच कृपा आहे, त्यामुळे येवल्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही। तसंच आम्ही आता काल विचार केला की दर सोमवारी आम्ही राष्ट्रवादी भवन नाशिक येथे सर्व आमदारांशी बोलणार आहे मी आणि साहेबांशी पण, गिरवाळ साहेबांशी पण बोलणार आहे की सर्वांचे PA OSD आणि आम्ही सर्व पदाधिकारी असे बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी सोमवारी तिकडे यावं आणि आम्ही ते जसं आपण येवल्या तिथे सोडवतो अशा पद्धतीने दर सोमवारी आम्ही तिथे सोडवायचं। पण ते आता मी साहेब, भुजबळ साहेब, गिरवाळ साहेब आणि बाकी आमदार लोक यांच्याशी बोलून आणि आमच्या प्रमुख लोकांशी बोलून ते आम्ही सुरुवात करणार आहोत। युवकची ही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती आपल्याकडे, हो। त्या काळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नाही, मी ज्या वेळेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष अध्यक्ष होतो, त्यावेळेला जी युवक मध्ये काम करत होती तीच मंडळी आता परत रवी नानाबरोबर काम करत होती आणि आता तीच मंडळी माझ्याबरोबर काम करणार आहे। आणि मी युवकचा जिल्हाध्यक्ष असताना रवी नाना आणि मी पूर्ण जिल्हाभर आम्ही पिंजून काढलेला आहे, त्यामुळे माझ्यासाठी नवीन काहीच नाहीये। आणि भुजबळ साहेबांचे आशीर्वाद, पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यामुळे मी काम अतिशय जोमाने करून संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सर्वात जास्त संख्येने राष्ट्रवादी असेल आणि बाकी मित्र पक्षांबरोबर घेऊन राष्ट्रवादीची संख्या जास्तीत असेल याचा प्रयत्न करू। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी।